ठीक आहे, सुरू करू. ओम नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वच्छायाणं, नमो लोये सवसाहुणम्. एषो पञ्चनमोकारो सर्वपावपनाशनो, मङ्गलानं च सर्वेसिं परमं हवै मङ्गलम्. चत्तारि मङ्गलम् अरिहन्ता मङ्गलं, सिद्धा मङ्गलं, साहू मङ्गलं, केवलीपन्नतो धम्मो मङ्गलम्. चत्तारि लोकोत्तमा अरिहन्ता लोकोत्तमा, सिद्धा लोकोत्तमा, साहू लोकोत्तमा, केवलीपन्नतो धम्मो लोकोत्तमो. चत्तारि शरणं प्रवज्जामि, अरिहन्ते शरणं प्रवज्जामि, सिद्धे शरणं प्रवज्जामि, साहू शरणं प्रवज्जामि, केवलीपन्नतं धम्मं शरणं प्रवज्जामि. अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. गुणानां विस्तरं वक्षे स्वभावानां तथैव च पर्यायानां विशेषेण नत्वा वीरं जिनेश्वरम्. मग आपण काय पाहतोय? हेतू आभास म्हणजे हेत्वाभास. जे हेतू सारखे दिसतात पण ते खरे हेतू नाहीत, आभास आहेत, त्यांना म्हणतात हेत्वाभास. म्हणजे साध्यासोबत ज्याची व्याप्ती नाही तो हेत्वाभास. आणि व्याप्ती म्हणा, अविनाभाव म्हणा, अन्यथा अनुपपत्ती म्हणा, तथा उपपत्ती म्हणा, ठीक आहे. मग आता अनैकांतिक अथवा व्यभिचारी हेत्वाभास. मग आपण किती हेत्वाभास बघितले आतापर्यंत? हेतू सारखे वाटतात पण हेतू नाही, ते हेत्वाभास. मग पहिलं तर जो हेतू सिद्ध होत नाही तो हेत्वाभास. मग त्याला काय म्हणलं? असिद्ध हेत्वाभास. म्हणजे एक तर हेतूच सिद्ध नाही, हेतूलाच बाधा येते. जसं म्हणलं काय? मग असिद्ध हेत्वाभास कशाला म्हणलं? की जो हेतूच सिद्ध नाही त्याला असिद्ध हेत्वाभास म्हणलं. जसं की शब्द काय म्हणले? परिणामी आहे. आणि हेतू काय दिला? की तो डोळ्याला दिसतो. मग डोळ्याला दिसणेपणा हेतू सिद्ध आहे का? नाही.
असिद्ध आहे. त्या डोंगरावर अग्नी आहे कारण तिथे धूर आहे. तर धूर डोळ्याला दिसला म्हणजे धूर काय झाला, सिद्ध झाला. आणि हा काय म्हणतोय की शब्द परिणामी आहे कारण तो डोळ्याला दिसतो. तर डोळ्याला दिसतो का शब्द, नाही, म्हणजे हेतू असिद्ध. किंवा धूर नव्हता, तिथं बाष्प होता आणि त्याला हा धूर म्हणतोय, म्हणजे संदिग्ध असिद्ध. नंतर दुसरा हेतू काय पाहिला आपण, विरुद्ध. म्हणजे ज्या हेतूची व्याप्ती साध्यासोबत नाही तर असाध्यासोबत आहे, तो विरुद्ध हेत्वाभास. जसं काय म्हणला, शब्द अपरिणामी आहे म्हणजे शब्द नित्य आहे असं म्हणतोय तो. आणि हेतू काय देतोय, कृतकत्व आहे म्हणजे केला जातो. अरे केला जातो तर तो नित्य कसा असेल, म्हणजे विरुद्ध हेत्वाभास झाला. आता तिसरा हेत्वाभास काय सांगतात, अनैकांतिक म्हणजे व्यभिचारी. जो हेतू साध्यामध्ये देखील असतो आणि असाध्यामध्ये देखील असतो, तो काय झाला, व्यभिचारी. विरुद्ध हेतू कसा आहे, साध्यासोबत नाही तर असाध्यासोबत आहे, तो विरुद्ध झाला. आणि जो साध्यासोबती आहे आणि असाध्यासोबती आहे तो व्यभिचारी झाला. आणि जो हेतू सिद्ध होत नाही तो असिद्ध हेत्वाभास झाला. ऐक वाचा बर मग, वाचा मिश्री कोटकर वहिनी. अनैकांतिक वा व्यभिचारी हेत्वाभास, पान नंबर 165. अनैकांतिक व व्यभिचारी हेत्वाभास, जो हेतु पक्ष में रहता हो, सपक्ष में भी रहता हो और विपक्ष में भी रहता हो, अथवा विपक्ष में रहने की शंका हो, ऐसे हेतु से तो पक्ष और विपक्ष दोनों की सिद्धि का अनिष्ट प्रसंग आने से यह हेतु व्यभिचारी व अनैकांतिक हेत्वाभास है। इसके दो भेद है, एक निश्चित विपक्ष वृत्ति और दो शंकित विपक्ष वृत्ति। एक निश्चित विपक्ष वृत्ति व्यभिचारी हेत्वाभास, जो हेतु पक्ष में भी रहता है, सपक्ष में भी रहता है और निश्चित ही विपक्ष में भी रहता है, वह निश्चित विपक्ष वृत्तिक अनैकांतिक हेत्वाभास व व्यभिचारी हेत्वाभास है। किसी द्वारा अनुमान वाक्य कहा गया है कि यह पर्वत धूमवान है क्योंकि अग्निमान है। इस वाक्य में यह पर्वत धूमवान है यह पक्ष है और क्योंकि अग्निमान है यह हेतु है। अब अग्निमान यह हेतु धूमवान पर्वत में यानी पक्ष में विद्यमान है और रसोई गृह इस सपक्ष में भी विद्यमान है। उसी तरह विद्युत चूल्हा यानी इलेक्ट्रिक शेगड़ी इस विपक्ष में भी विद्यमान है। इसलिए अग्निमान यह हेतु पक्ष, सपक्ष और विपक्ष में होने से अनैकांतिक हेत्वाभास है। किसी स्थान में वादी साध्य को सिद्ध करना चाहता है उसे पक्ष कहते हैं। यहाँ पर्वत पर धूम को वादी सिद्ध करना चाहता है, इसलिए पर्वत यह पक्ष है। जिस किसी अन्य स्थान में साध्य विद्यमान है, यह वादी और प्रतिवादी दोनों को मान्य है, उसे सपक्ष कहते हैं। यहाँ रसोई गृह में धूम विद्यमान है, यह वादी और प्रतिवादी दोनों को मान्य है, इसलिए यहाँ रसोई गृह सपक्ष है। जिस किसी अन्य स्थान में साध्य विद्यमान नहीं है, यह वादी और प्रतिवादी दोनों को मान्य है, उसे विपक्ष कहते हैं। यहाँ विद्युत चूल्हे में इलेक्ट्रिक शेगड़ी धूम विद्यमान नहीं है, यह वादी और प्रतिवादी दोनों को मान्य है, इसलिए यहाँ विद्युत चूल्हा विपक्ष है। यहाँ अग्नि यह हेतु पक्ष, सपक्ष और विपक्ष में होने से व्यभिचारी हेत्वाभास है। तर आता काय सांगतायत, व्यभिचारी हेत्वाभास.
मग हा काय करतोय आता इथं? हा उलट अनुमानाचं वाक्य वापरतोय बघा. काय म्हणतोय? पर्वत धूमवान आहे. पर्वत धूमवान आहे असं वाक्य वापरतो. म्हणजे हा झाला पक्ष. आणि हेतू काय देतोय? की अग्निमान आहे. अग्निमान आहे. हा काय झाला? हेतू. आता धूमवान आहे कारण उलट हेतू देतो, अग्निमान आहे. आणि मग म्हणतो जसं स्वयंपाकघर, स्वयंपाकघरात काय आहे? तिथेही धूर आहे आणि अग्नी आहे. म्हणजे हेतू ह्याला म्हणतात सपक्ष. हा झाला पक्ष, हा झाला सपक्ष. आणि विपक्ष काय आहे? इलेक्ट्रिक शेगडी. मग इलेक्ट्रिक शेगडीमध्ये काय आहे? धूर नाही परंतु अग्नी आहे. म्हणजे इलेक्ट्रिक शेगडी काय झालं? विपक्ष. आणि स्वयंपाकघर काय झालं? सपक्ष. मग अग्नी हा हेतू स्वयंपाकघरातही गेला आणि इलेक्ट्रिक शेगडीतही गेला. म्हणजे दोन्हीकडे तो हेतू आहे. परंतु इथं तो नाही आहे. साध्य इथं सिद्ध होत नाही आहे. म्हणजे हा हेतू काय झाला? अग्नी हा हेतू काय झाला? पक्षामध्ये पण आहे आणि विपक्षामध्ये देखील आहे. म्हणून तो काय झाला? व्यभिचारी हेतू. आलं लक्षात? मग व्यभिचारी हेतू म्हणजे काय? पहिल्यांदा एक तर लक्षात घ्या, आपण जो पक्ष मांडतो म्हणजे आपण जी बाजू मांडतो म्हणजे धर्मी आणि साध्य धर्म याला म्हणतात पक्ष. तो पक्ष सिद्ध करण्यासाठी जे काही कारण देतो त्याला म्हणतात हेतू. हेतूची साध्यासोबत काय असते? अन्यथा अनुपपत्ती असते. आणि सपक्ष म्हणजे काय? की दृष्टांत किंवा उदाहरण. मग उदाहरणामध्ये काय आहे? जिथं साध्य आणि हेतू दोन्हीही विद्यमान आहे ते झालं सपक्ष. जसं स्वयंपाकघर, अग्नी पण आहे, धूर पण आहे आणि अग्नी पण आहे. इथं अग्नीला तो साधन म्हणतोय, उलट लावतोय. आणि दुसरं इलेक्ट्रिक शेगडी, की जिथं साधन आहे, इथं तो अग्नीला साधन मानतोय परंतु साध्य नाही. मग जिथं साध्य नाही ते झालं विपक्ष. जिथं आपण पक्षामध्ये जे साध्य सांगतो तसं साध्य असतं त्याला म्हणतात सपक्ष. सपक्ष म्हणजे आपल्या बाजूचा थोडक्यात. आणि विपक्ष म्हणजे आपला विरोधी, की जो साध्य तिथं नाही असं म्हणतो. मग जिथं साध्य असतं ते सपक्ष, जिथं साध्य नसतं ते विपक्ष. असं दुसरं ठिकाण. आलं लक्षात? आणि मग जो हेतू पक्षामध्ये पण असतो आणि विपक्षामध्ये देखील असतो तो हेतू काय झाला? व्यभिचारी हेतू. मग जो जो द्रव्यलिंगी आहे तो तो भावलिंगी असतोच. जो जो मुनिचर्या पालन करताना द्रव्यलिंगी असतो तो मुनी भावलिंगी असतोच. काय झाला? व्यभिचारी हेतू. कारण उदाहरण काय दिलं? कुंद कुंद. मग कुंद कुंद द्रव्यलिंगी आहेत आणि त्यांच्यापाशी भावलिंग पण आहे. आणि दुसरं उदाहरण अभव्यसेन किंवा मारीची. मग त्याच्यापाशी काय आहे? द्रव्यलिंग आहे परंतु भावलिंग नाही, आहे की नाही? आणि हा हेतू काय देतोय? जो जो द्रव्यलिंगी असतो तो तो भावलिंगी असतोच.
अनुमान वाक्य कसं पाहिजे? जो जो भावलिंगी असतो तो तो द्रव्यलिंगी असतोच, असं अनुमान वाक्य पाहिजे होतं. कारण द्रव्यलिंग हे हा हेतू कुठे गेला? काहीतरी चुकलं सांगताना बघा, अनुमान वाक्य नीट सांगायला पाहिजे. हे मुनी भावलिंगी आहेत, लिंगी आहेत. हा काय झाला? पक्ष. मी तर्काचं वाक्य वापरलं आणि हेतू काय द्यायचा? कारण द्रव्यलिंग आहे. हा काय दिला? हेतू. तर हा हेतू काय झाला? कुंद कुंद ह्या पक्षामध्ये पण गेला. त्या पक्षामध्ये द्रव्यलिंग आहे की नाही? कुंद कुंद द्रव्यलिंगी आहेत का नाही? आहेत. त्यांच्यापाशी द्रव्यलिंग आहे, द्रव्य मुनिलिंग आहे आणि भावलिंग पण आहे. आणि दुसरं अभव्यसेन मुनी, त्यांच्यापाशी द्रव्यलिंग आहे परंतु भावलिंग नाही. म्हणजे हे झाले विपक्ष. कुंद कुंद झाले सपक्ष आणि मुनी भावलिंगी आहेत, हा पक्ष. आणि हेतू काय दिला आपण? द्रव्यलिंग हा हेतू. तर हा हेतू काय झाला? व्यभिचारी हेतू. आलं का लक्षात? आलं लक्षात? काय पडत आहे? आलं का लक्षात? आहेत का पडत आहे? हा का व्यभिचारी झाला? कारण तो सपक्षात पण आहे आणि विपक्षामध्ये पण आहे. पण विपक्षामध्ये भावलिंग नाही, आहे की नाही? साध्य धर्म इथं नाही परंतु साधन आहे. म्हणजे हे साधन काय झालं? व्यभिचारी झालं. जे पक्षासोबती आहे आणि विपक्षासोबती आहे तो हेतू काय झाला? व्यभिचारी हेतू. वाचा पुढं. नंबर 2, शंकित विपक्ष वृत्तिक व्यभिचारी हेत्वाभास. जो हेतु पक्ष में रहता है, सपक्ष में भी रहता है और विपक्ष में भी रहने की शंका है, वह शंकित विपक्ष वृत्तिक अनैकांतिक हेत्वाभास व व्यभिचारी हेत्वाभास है. इसी द्वारा अनुमान वाक्य कहा गया है कि गर्भस्थ मैत्री का पुत्र काला है, क्योंकि मैत्री तनयत्व यानी मैत्री के शरीर से उत्पन्न है. अब यहाँ वादी गर्भस्थ पुत्र में कालेपना थांबा, साध्य को सांगतो मी. सिद्ध करना. थांबा थांबा. आता हा शंकित विपक्ष वृत्ती म्हणजे काय? की विपक्षामध्ये असण्याची शंका आहे असा हेतू, म्हणजे तोही काय झाला? हेत्वाभास. आता इथं पक्ष काय आहे? पक्ष आहे गर्भस्थ, म्हणजे गर्भामध्ये असलेला, मैत्रीचा पुत्र. मैत्रीचा पुत्र हा काय झाला? धर्मी. आणि तो काय आहे म्हणतो? तो काळा आहे. काळा आहे हा काय झाला? धर्म. मग धर्मी धर्म हा काय झाला? पक्ष. आणि हेतू काय देतोय तो? कारण मैत्री तनयत्व आहे.
मैत्री तनयत्व. तनय म्हणजे काय? शरीर. मैत्री तनयत्व म्हणजे मैत्रीच्या शरीरापासून उत्पन्न होणारा. मग ती मैत्री नावाची स्त्री काय होती? काळी होती. आलं का लक्षात? मैत्री नावाची स्त्री काय होती? काळी होती. मग आता काय होतं की दोन मुलं तिथं बाहेर खेळत होते तिच्या दारासमोर, ऐक नाही. एक त्यातला मैत्रीचा मुलगा होता आणि तो काय होता? काळा होता. म्हणजे इकडं मांडतो मी, काळा, साध्य काळा होता. आणि त्याच्यामध्ये मैत्री तनयत्व आहे की नाही? म्हणजे कुठलंही नाव घ्या, शास्त्रात हे नाव दिलेलं आहे म्हणून हे नाव घेतलं. म्हणजे मैत्री नावाची एक स्त्री होती की ती सावळ रंगाने काय होती? सावळी होती, श्याम रंगाची होती. आणि मग तिला गर्भामध्ये एक पुत्र होता. मग हा अनुमान काय करतोय की ज्या अर्थी मैत्री काळी आहे आणि मैत्रीचा एक मुलगा काळा आहे, म्हणजे गर्भात असणारा हा दुसरा मुलगाही काळा असणार. आणि हेतू काय दिलं त्यानं? मैत्रीचा मुलगा आहे हा हेतू आहे. आणि तिथे एक दुसरा मुलगा खेळत होता आणि तो मात्र काय होता? गोरा होता. आणि तो मैत्रीचा मुलगा नाही. मैत्रीचा मुलगा नाही याची खात्री नाही. याची खात्री नाही. म्हणजे मैत्रीच्या घरासमोर दोन पोरं खेळत आहेत, त्यातला एक मैत्रीचा मुलगा आहे हे माहित आहे आणि दुसरा मुलगा गोरा आहे, परंतु तो मैत्रीचा नाही ह्याची खात्री नाही. म्हणजे काय? तो मैत्रीचा असू शकतो. म्हणजे मैत्री तनयत्व ह्या गोऱ्या मुलामध्ये देखील असू शकतं. म्हणजे मैत्री तनयत्व हा हेतू पक्षामध्ये पण आहे आणि विपक्षामध्ये असण्याची शक्यता आहे. शक्यता पूर्ण नाकारता येत नाही. म्हणून हा काय झाला? शंकित विपक्ष वृत्तिक हेत्वाभास. आलं लक्षात? आलं का पडे ते लक्षात? हो हो. हा, वैशाली ताई आलं लक्षात? काय नाही, सोपं आहे. हो हो आला. हा, व्यभिचारी हेत्वाभास जो पक्षाती असतो आणि विपक्षाती असतो किंवा विपक्षात असण्याची शंका असते. आलं का लक्षात? मग जो पक्षात आहे परंतु विपक्षात नाहीच अशी खात्री असते, तिथंच प्रामाण्याची उत्पत्ती होते. नाहीतर प्रामाण्याची उत्पत्ती कसं होईल? आहे की नाही? एखादा राजा आहे आणि त्याच्यापाशी दोन सैनिक आहेत. एक सैनिक राजाशी प्रामाणिक आहे आणि राजाचा त्याच्यावर विश्वास आहे, आणि दुसऱ्या सैनिकाबाबत राजाला काय आहे? शंका आहे की त्याची निष्ठा आपल्यासोबतही आहे आणि शेजारच्या राजासोबतही आहे. अशी शंका असेल तर राजाला त्या दुसऱ्या सैनिकाबद्दल कधीच खात्री पटत नाही. आलं का लक्षात? शंकित विपक्ष वृत्तिक सुद्धा नको. म्हणजे विपक्षामध्ये त्याची वृत्ती असेल म्हणजे अस्तित्व असेल अशी शंका देखील यायला नको, तरच तो हेतू खरा हेतू झाला. नाहीतर काय झालं? हेत्वाभास, व्यभिचार आहे तिथं, आणि व्यभिचार असायची शक्यता आहे. आलं लक्षात? पुढं अकिंचितकर हेत्वाभास वाचा. अकिंचितकर हेत्वाभास अप्रयोजनक वाला हेतू
अकिंचितकर है। जो हेतु साध्य को सिद्ध करने में कार्यकारी नहीं है, यानी कुछ काम का नहीं है, वह अकिंचितकर हेत्वाभास है। अकिंचितकर हेत्वाभास के दो भेद हैं, एक सिद्ध साधन और दो बाधित विषय। तीन सिद्ध साधन। हा चुकून 3 पडले आकडा, तो एक आहे एक. हा सिद्ध साधन अकिंचितकर हेत्वाभास एक. जो साध्य प्रतिवादी को पहले से ही सिद्ध है, ऐसे साध्य को सिद्ध कराने के लिए हेतु देना कुछ भी कार्यकारी न होने से वह हेतु सिद्ध साधन हेत्वाभास है। जैसे शब्द श्रोत्रेंद्रिय का विषय है, क्योंकि शब्दपना है। यहाँ शब्द यह आधार रूप धर्मी है, श्रोत्रेंद्रिय का विषय यह साध्य है और शब्दपना यह हेतु है। आधार विशेष निष्ठा से साध्य की सिद्धि करना अनुमान का प्रयोजन होता है। यहाँ श्रोत्रेंद्रिय का विषय इस साध्य का शब्द रूपी आधार विशेष निष्ठपना वादी और प्रतिवादी दोनों को पहले से मान्य है, यानी शब्द श्रोत्रेंद्रिय का विषय है, यह प्रतिवादी को पहले से मान्य है और जो मान्य है उसे ही सिद्ध करना निरर्थक है। इसलिए इस वाक्य में दिया गया हेतु अप्रयोजनक वाला यानी बिना काम का है, यानी अकिंचितकर हेत्वाभास है। अकिंचितकर म्हणजे काय? बिनकामाचा. जो हेतू काय कामाचा नाही तो काय झाला? अकिंचितकर. जसं काय की शब्द कानाला ऐकू येतो, हा आमचा पक्ष झाला, आणि आम्ही कुणाला सांगतोय? शेजारच्या माणसाला की बाबा शब्द कानाचा विषय असतो, कारण त्यात शब्दपणा आहे. मग हेतू काही द्यावं तुम्ही, पण शब्द कानाचा विषय आहे हे त्याला माहीतच आहे, त्याला मान्य आहे. मग जी गोष्ट समोरच्याला मान्य आहे ती सांगण्यात काय अर्थ आहे? साध्य कसं पाहिजे? समोरच्याला अप्रसिद्ध आहे की नाही? काय सांगितलं? साध्य कसं पाहिजे? एक तर शक्य पाहिजे, म्हणजे ते वास्तविक पाहिजे. अग्नी तिथं डोंगरावर आहे आणि आम्ही इथनं सांगितलं धुरावरून अग्नी आहे आणि तिथं जाऊन बघितलं तर अग्नी वगैरे काहीच नव्हता. असलं असेल तर ते अशक्य झालं. शक्य पाहिजे म्हणजे तिथं असला पाहिजे. दुसरं अभिप्रेत, आम्हाला इष्ट करायचं आहे. मग शब्द कानाचा विषय असतो हे आम्हाला सिद्ध करायचं आहे, ठीक आहे, हे अभिप्रेत झालं. परंतु तिसरं लक्षण काय? अप्रसिद्ध. समोरच्याला ते अप्रसिद्ध पाहिजे, त्याला ते माहित आहे आणि उगाचच आम्ही सांगायला लागलो शब्द कानाने ऐकता येतो रे बाबा, शब्द कानाने ऐकता येतो. अरे ते आम्हाला माहितच आहे ना बाबा, आम्हाला काय सांगतो? म्हणजे काय झालं? सिद्ध साधन दोष आला, हेत्वाभास झाला. मग हेतू काही देऊ दे त्यानं, इथं हेतूचं काय आहे? अकिंचितकर आहे, बिनकामाचा हेतू आहे. कारण जी गोष्ट मला मान्य आहे ती गोष्ट सिद्ध करण्यासाठी काहीही हेतू दिला तरी मला त्याची किंमतच नाही ना. त्या डोंगरावर अग्नी आहे, मला मान्य आहे. मग तुम्ही धूर आहे म्हणा, पाऊस पडलाय म्हणा, काही म्हणा, हेतू काही द्या. भले तुमचा तो हेतू बरोबर असेल किंवा चुकीचा असेल, पण चूक का बरोबर मला काही घेणं देणंच नाही ना त्या हेतूशी. म्हणजे माझ्यासाठी तो हेतू काय आहे? अकिंचितकर, काहीही संबंध नसलेला, म्हणजे बिनकामाचा. कारण मला ते साध्य आधीच मान्य आहे, तर सिद्ध कशाला करायचं? आलं लक्षात अकिंचितकरचा अर्थ? त्याला म्हणतात सिद्ध साधन. मग ज्याला अनेकांतात्मक वस्तू मान्य आहे, वस्तू ही ध्रुव पर्यायवान असते, नित्य आणि नित्यात्मक असते, त्याला ती सिद्ध करून सांगण्यात काय अर्थ आहे का? नाही, त्याला ते मान्यच आहे. जो वस्तूला नित्यच मानतो, म्हणजे गुणवानच वस्तू मानतो आणि पर्यायवान वस्तू नाहीच म्हणतो, म्हणजे वस्तूला कुटस्थ नित्य मानतो, त्याला तिथं पर्यायवान वस्तू देखील आहे हे सिद्ध करून सांगायचं. आणि जो वस्तूला अनित्यच मानतो
नित्य मानतच नाही, म्हणजे गुणाकडून पाहतच नाही, गुण नाहीतच म्हणतो, फक्त पर्याय आहेत. म्हणजे उत्पन्न होतं आणि नष्ट होतं एवढंच तो मानतो. तर ते काय झालं, अकस्मात उत्पाद म्हणतात त्याला. आणि कसला व्यय, काय शेळकेवणी, तुच्छ अभाव. मग व्यय मानला, ध्रुव मानलं नाही, काय झाला, तुच्छ अभाव. ध्रुव मानलं नाही आणि नुसतं उत्पाद मानला तर काय म्हणायचं, अकस्मात उत्पाद. म्हणजे सगळंच नष्ट झालं आणि दुसऱ्या समयात पुन्हा नवीनच काहीतरी उत्पन्न झालं, तर त्याला म्हणतात अकस्मात उत्पाद. आलं का लक्षात. मग गुणवान द्रव्य देखील नष्ट झालं, पर्यायवान द्रव्य देखील नष्ट झालं आणि दुसऱ्या समयात पुन्हा उत्पन्न झालं, तर विचारतात कशातून उत्पन्न झालं, अकस्मात उत्पाद म्हणतात त्याला. असा अकस्मात उत्पाद होत नसतो. आणि गुणवान द्रव्य नष्ट झालं आणि पर्यायवान द्रव्य नष्ट झालं, तर त्याला म्हणतात तुच्छ अभाव. असा तुच्छ अभाव देखील होत नसतो. तुच्छ अभाव आणि अकस्मात उत्पाद कोणी मानलेला आहे, क्षणिक मतानुयायींनी मानलेला आहे, बौद्धांनी मानलेला आहे. तर काय आहे, गुणाद्वारे वस्तू नित्य राहून एक पर्याय नष्ट होते, त्यावेळी दुसरी पर्याय उत्पन्न होते. गुणवान द्रव्य ना उत्पन्न होतं ना व्यय पावतं. नाहीतर काय होईल, वस्तूचा तुच्छ अभाव किंवा अकस्मात उत्पाद मानावा लागेल. आणि काही जण काय करतात, वस्तूला नित्यच मानतात, अनित्य मानतच नाहीत. जर बाबा वस्तू नित्यच असेल तर हे सुखदुःख रूप परिणाम होतात कसे मग, ते तर क्षणिक आहेत. आणि दुःख आहे आणि ते नष्ट होते आणि सुख उत्पन्न होते, म्हणून तर आम्हाला सुखासाठी प्रयत्न करायचे. नाहीतर मग धर्म कर्म करायची काय गरजच नाही ना, सगळंच शाश्वत आहे, नित्य आहे म्हणल्यावर. आलं का लक्षात. म्हणून वस्तू गुणाद्वारे नित्य आहे आणि पर्यायाद्वारे अनित्यच आहे. गुणवान द्रव्य नित्य अनित्यात्मक नाही बाबांनो, आणि पर्यायवान द्रव्य देखील नित्य अनित्यात्मक नाही. तर गुणवान द्रव्य नित्य, पर्यायवान द्रव्य उत्पाद आणि व्यय होणार. आणि द्रव्य कसं आहे, वस्तू कशी आहे, तर ध्रुव पर्यायवान. गुण पर्यायवत द्रव्यम, इथं द्रव्य म्हणजे वस्तू. आणि गुणवान द्रव्य ज्यावेळी म्हणतो त्यावेळी गुणाद्वारे पाहिली गेलेली ती वस्तू म्हणजे गुणवान द्रव्य, ध्रुव द्रव्य, अनंत गुणाचा पिंड असलेली वस्तू. मग गुणाकडून पाहताना ध्रुवच, पर्यायाकडून पाहताना उत्पाद व्ययच, आणि दोन्हीकडनं एकदम पाहताना उत्पाद व्यय द्रव्य. वस्तू कशी आहे, उत्पाद व्यय द्रव्यात्मक, पण गुणाकडून पाहताना ध्रुवच दिसते आणि पर्यायाकडून पाहताना उत्पाद व्यय रूपच दिसते. गुण म्हणजे पर्याय नव्हे, नित्य अंश म्हणजे अनित्य अंश नव्हे. नाहीतर मग वस्तूला नित्य अनित्यात्मक म्हणता येणार नाही, दोन्ही अंश एकच असले असते तर. पुढं वाचा. बाधित विषय इतर हेत्वाभास, साध्य को विषय कहते हैं। जैसा साध्य का स्वरूप कहा जाता है वैसा वास्तव में नहीं है। इस प्रकार जब किसी प्रमाणों से जाना जाता है तब उस विषय को बाधित विषय कहते हैं। जब विषय यानी साध्य ही बाधित हो तब उस विषय को सिद्ध करने के लिए दिए गए हेतु को बाधित विषय हेत्वाभास कहते हैं। बाधित विषय के अनेक भेद है, जैसे प्रत्यक्ष बाधित, अनुमान बाधित, आगम बाधित, स्ववचन बाधित इत्यादी. मग इथं काय आहे, बाधित विषय हेत्वा अकिंचितकर हेत्वाभास. आलं का लक्षात.
आपण पहिल्यांदा जो असिद्ध हेत्वाभास पाहिला त्या तिथं काय आहे, हेतू बाधित होत होता, म्हणजे हेतू असिद्ध होता. आणि इथं काय आहे, साध्य बाधित आहे. हा फरक आहे, लक्षात घ्या. हेतू बाधित आहे त्यावेळी त्याला काय म्हणायचं, असिद्ध हेत्वाभास. आणि इथं हेतू काही असू दे, पण जे साध्य सिद्ध करायचं आहे ते साध्य जर बाधित असेल तर दिला गेलेला कुठलाही हेतू काय आहे, अकिंचित कर हेत्वाभासच आहे. कारण साध्यच बाधित आहे. आणि बाधित विषयाचे प्रकार अनेक आहेत. त्यापैकी पहिला प्रकार वाचा, प्रत्यक्ष बाधित. प्रत्यक्ष बाधित विषय हेत्वाभास. जब विषय यानी साध्य प्रत्यक्ष से बाधित हो तब उस विषय को सिद्ध करने के लिए दिए गए हेतु को प्रत्यक्ष बाधित विषय हेत्वाभास कहते हैं. जैसे अग्नि ठंड है क्योंकि द्रव्य है, यहाँ अग्नि उष्ण है, ऐसी स्पर्शनेन्द्रिय से प्रत्यक्ष प्रतीति आती है. यानी अग्नि ठंड है, यह विषय प्रत्यक्ष से बाधित है, इसलिए अग्नि ठंड है. इस साध्य को सिद्ध करने के लिए जो कुछ भी हेतु दिया गया वह प्रत्यक्ष बाधित विषय हेत्वाभास है. मग प्रत्यक्ष बाधित विषय हेत्वाभास. मग इथं काय आहे, तो काय म्हणतोय, अग्नी थंड असतो. आणि हेतू काय देतोय, ते म्हणतोय तो लाल असतो, पिवळा असतो, निळा असतो, काहीतरी सांगतोय. आलं का लक्षात. काय म्हणला, शेकोटी पेटवलीये आणि मग मला शेकोटी कशी आहे म्हणला, गरम आहे, आपण थंडीत शेकतो म्हणला. आणि ते आपण गवत वगैरे टाकलेलं असते, थोडं लाकडं काट्या टाकलेल्या असतात, तर काय झालं म्हणला, ते लालसर अग्नी येतो बघ म्हणला. आणि इथं गॅस पेटवला म्हणला, अग्नी कसा आहे म्हणला, निळा आहे. का निळा आहे, तरी थंड असतं म्हणला, बोट घालून बघ म्हणला. काय होईल, अहो त्यानं काहीही हेतू देऊ द्या, अग्नी आहे म्हणजे काय आहे, तो उष्णच आहे. स्पर्शनेंद्रियाने कळतंय ना, बोट घातल्यावर कसा चटकन चटका बसतो. मग रंग कसला का असं ना. आलं का लक्षात. म्हणून अग्नी थंड आहे, मग अग्नी हा झाला धर्मी, थंड हा काय झाला त्याचा साध्य रूप धर्म, जो आम्हाला सिद्ध करायचा आहे. आणि आम्ही कुठलाही हेतू दिला तर तो सिद्ध होणार आहे का बाबांनो, नाही. कारण तो विषय प्रत्यक्ष बाधित आहे, म्हणजे ते साध्य प्रत्यक्ष बाधित आहे. त्यामुळे तो हेतू काय झाला, अकिंचित कर, म्हणजे बिनकामाचा हेतू आहे, तो काय उपयोगाचा नाही. हा, पुढं वाचा. अनुमान बाधित विषय हेत्वाभास. जब विषय यानी साध्य अनुमान से बाधित हो तब उस विषय को सिद्ध करने के लिए दिए गए हेतु को अनुमान बाधित विषय हेत्वाभास कहते हैं. जैसे शब्द अपरिणामी है क्योंकि कृतक है, यहाँ कृतक इस हेतु द्वारा परिणामी इस साध्य की अनुमान से प्रतीति होती है. यहाँ शब्द अपरिणामी है, यह विषय अनुमान से बाधित होने से दिया गया कोई भी हेतु अनुमान बाधित विषय हेत्वाभास है. मग काय, शब्द अपरिणामी आहे म्हणतो आणि हेतू काय देतो, कृतक आहे. अहो कृतकाने काय सिद्ध होईल, केले जाणेपणा म्हणजे परिणामीपणा सिद्ध होईल. आणि हा म्हणतोय अपरिणामी आहे, म्हणजे काय आहे त्याचं, विषय अनुमान बाधित आहे. आलं का लक्षात. मग काय, पारिणामिक भाव निष्क्रिय आहे. आणि हेतू काय देतोय, त्यामध्ये उत्पाद आणि व्यय होतो, त्याचा उत्पाद आणि व्यय होतो. मग पारिणामिक भावाचा उत्पाद आणि व्यय झाला तर मग तो निष्क्रिय कसा झाला बाबा. उत्पाद आणि व्यय क्रिया झाल्याशिवाय होतं का, नाही. आलं का लक्षात. पुढं. आगम बाधित विषय हेत्वाभास. जब विषय यानी साध्य आगम से बाधित हो तब उस विषय को सिद्ध करने के लिए दिए गए हेतु को आगम बाधित विषय हेत्वाभास कहते हैं. जैसे
अशुभ प्रयोग पुण्य कर्म का आश्रय करने वाला है, क्योंकि वह पुरुष के आश्रय से होता है। लेकिन अशुभ प्रयोग पाप कर्म का आश्रय करने वाला है, ऐसा आगम है। इसलिए अशुभ प्रयोग पुण्य कर्म का आश्रय करने वाला है, यह विषय आगम बाधित है। हा, मग तिसरा काय प्रकार? आगम बाधित. शुभ पुण्यस्य शुभ पापस्य आहे का नाही सूत्रच. म्हणजे काय? शुभोपयोग पुण्याच्या आश्रवाचं कारण आहे आणि अशुभोपयोग पाप कर्माच्या आश्रवाचं कारण आहे. असं आगम असताना हा काय म्हणतोय की अशुभोपयोग पुण्याच्या कर्माच्या आश्रवाचं कारण आहे असं मानतोय. तर ते काय झालं? आगम बाधित. आणि हेतू काय देतोय की पुरुषाच्या आश्रयाने होतं. मग पुरुषाच्या आश्रयाने होतं हा म्हणजे कुणाच्याही आश्रयाने होऊ दे, हा हेतूच काय झाला? अकिंचितकर झाला, कारण आगम बाधित आहे. आणि स्ववचन बाधित. वाचा. स्ववचन बाधित विषय हेत्वाभास। जब विषय यानी साध्य अपने स्वयं के ही वचन से बाधित हो, तब उस विषय को सिद्ध करने के लिए दिए गए हेतु को स्ववचन बाधित विषय हेत्वाभास कहते हैं। जैसे मेरी माँ वंध्या है, क्योंकि पुरुष संयोग में भी अगर्भ पड़ा है। यहाँ मेरी माँ इस वचन से कहने वाले को ही उस स्त्री ने जन्म दिया, यह सिद्ध हुआ। तब उस स्त्री को वंध्या कहने में कहने वाले के अपने ही वचन से बाधा आ गई। इस प्रकार बाधित विषय बाधित होने से यहाँ दिया गया कोई भी हेतु हेत्वाभास है। हा, मग हे काय आहे? स्ववचन बाधित आहे. त्यामुळे हेतू काही द्यावं तुम्ही, तो सगळा काय आहे? हेत्वाभास आहे. नीट लक्ष करा. काय म्हणतो? माझी आई, हे काय झाला? धर्मी. आणि काय म्हणतो? वांझ आहे. वांझ आहे, हा काय झाला? साध्य रूप धर्म. आणि हेतू काय देतो? काही देतो. पुरुषाच्या संयोगाने तिला पुत्र प्राप्ती होत नाही, असा काहीतरी विचित्र हेतू देतोय. म्हणजे काही असू दे तो हेतू. पण ज्यावेळी तो जीव माझी आई म्हणतो, माझी आई म्हणजेच काय की तो सांगणारा तिचा कोण आहे? पुत्र आहे. आणि मग ती वांझ कशी असेल? असेल का वांझ? याला काय म्हणतात? स्ववचन बाधित. स्ववचन बाधित. अकिंचितकर हेत्वाभास. म्हणून हे हेतू कुठलाही देऊ द्या हो, तो काय झाला? स्ववचन बाधित. आता बघा, पारिणामिक भाव काय म्हणले? उत्पन्न आणि नष्ट होतो. हा झाला धर्मी, हा झाला धर्म. आणि हेतू काहीतरी द्यायला लागला, कुणीतरी पंडितांनी सांगितलंय मोठ्या, असा हेतू द्यायला लागला. तर हा हेतू काय झाला? अकिंचितकर. कारण का? पारिणामिक भाव म्हणतोयस तू, तर तो उत्पन्न आणि नष्ट कसा होईल बाबा? निष्क्रियो पारिणामिक. म्हणजे काय झालं? आगम बाधित.
आगमबाधित हेत्वाभास झाला. आणि ध्यान कशाचं करायचंय? पारिणामिक भावाचं. अविनश्वर परमपारिणामिक भाव स्वरूप मी आहे असं ध्यान करायचं. आणि मग म्हणला काय? पारिणामिक भाव उत्पन्न आणि नष्ट होतो, उत्पाद आणि व्यय रूप आहे म्हणला. काय झालं? आगम बाधित. मग हेतू काही देऊ द्या होते ना. नाही म्हणला ते तुम्ही न वाचलेल्या शास्त्रात मी वाचलंय म्हणला. मग म्हणला तुम्ही कुठलं शास्त्र नाही वाचलं? बाबा मी जय धावला नाही वाचलं. मग म्हणला जय धावला गेलं. उगाचच काहीतरी सांगायचं मोठेपणानं. अरे काय उपयोग आहे तुझ्या काही हेतूला? आगम बाधित झालं इथं. आणि पुढं बघा अजून गमतीशीर आहे सगळं. ध्रुववान द्रव्य म्हणजे अभेद वृत्ती, निज इथंच लिहितो. निज ध्रुववान द्रव्य म्हणजे अभेद वृत्ती. आणि काय म्हणला? उत्पन्न आणि नष्ट होतो. काय झालं हो हे? ध्रुव म्हणतोय. ध्रुव म्हणजे नित्य. आणि ते काय म्हणतो? उत्पन्न होतं आणि नष्ट होतं म्हणजे काय? अनित्य. नित्य अनित्य आहे. काय झालं? माझी आई वांज आहे. वर लिहिलेलंच आहे. नित्य द्रव्य, नित्य शुद्धात्मा काय म्हणला? उत्पन्न होतो आणि नष्ट होतो म्हणजे अनित्य आहे, उत्पाद व्यय रूप आहे. माझी आई वांज आहे. चालेल का असं म्हणलेलं? अहो कसं चालेल? शुद्धात्मा कुठं उत्पन्न आणि नष्ट होतो? जे ध्रुव असतं ते कसं नष्ट आणि उत्पन्न होईल? आलं का गमतीशीर प्रकार? मग गुणाद्वारे ध्रुवता धारण करणारी वस्तू पर्यायाद्वारे उत्पन्न होते आणि नष्ट होते. काय शहाबाबी? आहेत का शहाबाबी? आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? हा, आहेत का शहाबाबी? आता होते की? नाही, ती आधी होती, जॉईन केलं होतं. बर बर बर, ठीक आहे. आलं लक्षात? काय वैशाली ताई? हो, आला. माझी आई वांज आहे आणि निज ध्रुववान अभेद वृत्ती उत्पन्न आणि नष्ट होतो. या दोन वाक्यात काय फरक आहे? काहीही फरक नाही. दोन्हीही स्ववचन बाधित, आगम बाधित. नाहीतर अतद्भाव कसा होणार? ध्रुवापासून पर्याय वेगळी आहे बाबांनो. अतद्भावाच्या अपेक्षेने ध्रुव स्वरूप वेगळं, पर्याय स्वरूप वेगळं. एकाच वस्तूच आहे का नाही? आहे. म्हणजे नित्य आहे तेच अनित्य आहे हे कुठल्या अपेक्षेने म्हणलं जातं? जी वस्तू गुणाद्वारे नित्यता धारण करते तीच वस्तू पर्यायाद्वारे अनित्यता धारण करते. या अपेक्षेने जे नित्य आहे ते अनित्य आहे असं म्हणलं का? गुणवान वस्तूच नित्य आहे आणि गुणवान वस्तूच अनित्य आहे असं म्हणलंय का? अहो असं म्हणलं तर तो भोंगळवाद झाला, साधवाद नाही झाला. लोकाला कळतच नाही. काहीतरी भोंगळ कल्पना घेऊन बसतात आणि मग म्हणले ध्रुववान द्रव्य मानलं, मग म्हणले उत्पाद व्यय नाही का म्हणले ध्रुववान मध्ये, नाहीतर म्हणले काय अनेकांताचा कोप होईल. अरे भोंगळवाद म्हणजे अनेकांत आहे का?
नाही म्हणले कुटस्थ नित्यच झालं. अरे गुणवान द्रव्य कुटस्थ नित्यच आहे बाबा. पर्यायवान द्रव्य उत्पादन व्यय होणार आहे. गुणवान द्रव्य काय आहे? नित्यच. आणि पर्यायवान द्रव्य अनित्यच. गुणवान द्रव्यच नित्य आणि गुणवान द्रव्यच अनित्य असं नाही. काय चंडके वहिनी, आलं का लक्षात? हो आले. ठीक आहे. मग आज आपण इथं थांबू. बाकीचं उद्या. हो म्हणा चंडके वहिनी, एखादं पद म्हणा. स्वतंत्र निचलनी साम ज्ञाता दृष्टा आत्मराम मयि मम